काव्याच्या मनातली भीती ठरणार खरी. नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की काव्या आणि जीवा कुठेतरी भेटले तेव्हा त्यांचं दोघांचं बोलणं चालू असतंय. तेव्हा जीवा म्हणतो की माझ्या गाडीमधलं पेट्रोल संपलंय आणि माझा मोबाईल सुद्धा मी घरी विसरलोय, म्हणून कोणाची हेल्प भेटती का ती बघत होतो. हे ऐकून काव्या म्हणते की स्टोऱ्या चांगल्या बनवता येतात तुला, पण मी तुझ्या स्टोऱ्यांना भुलेल असं समजू नको. तेवढ्यात जीवा म्हणतो की ओ हॅलो, स्टोऱ्या वगैरे काय बनवत नाहीये मी, हवं असेल तर माझी बाईक चेक कर आणि माझा फोन सुद्धा घरी विसरलोय मी. कोणाची मदत भेटती का ते बघत होतो, पण माझं नशीब इतकं खराब की ज्याला मी हेल्प मागितली ती तू निघालीस. काव्या म्हणते नेमकी मी निघाली का मी निघाली म्हणून माझ्याकडे तू हेल्प मागितली. जीवा म्हणतो अगं मला कसं कळणार, तू तिकडे तोंड करून उभी होती, मी तुला पाठी मागून बघितलं होतं आणि मला जर कळलं असतं ना तू इथे उभी आहे म्हणून तर मी माझी वाट बदलली असती. असंही ऑलरेडी मी एकदा मूर्खपणा केलेलाच आहे, आता चुकूनही त्या चुकीच्या वाटेवर जाणार नाही मी. काव्या म्हणते तुला काय म्हणायचं काय आहे तुला, आपण जेव्हा एकत्र होतो तेव्हा तू माझ्याकडे चुकीच्या वाटेने मूर्खपणा करून आला होता. आर यू सिरियस? जीवा म्हणतो येस आय एम सिरियस. जीवा म्हणतो ते सोड आता. तेवढ्यात काव्या म्हणते की सोडलंयच रे तू मला, मी तुला सोडलंय तू मला सोडलंय. पण जीवा कसं आहे ना, हातातली अंगठी काढली तरी त्या अंगठीचा वन आणि त्या अंगठीची सवय तशीच राहते रे. तू आणि मी एकाच घरात राहतो आणि तरीही तुझ्याशी माझं बोलणं आणि तुझ्याकडे माझं बघणं. तेवढ्यात जीवा म्हणतो कठीण जातंय का तुला हे. आता त्यानंतर ना काव्या म्हणते की प्रश्न कठीण जायचा असं नाहीये, आयुष्याने दिलेल्या चॉईसचा आहे. तुझ्याबद्दल आता मला काहीही वाटत नाही, असेही मूव्ह ऑन करणं एवढं फार अवघड नाहीये. हे ऐकून जीवा म्हणतो नाहीयेच, बरं झालं आपल्यात काही झालं नाही, नाहीतर आपलाही 2 महिन्याच्या आत डिवोर्स झाला असता. हे ऐकून काव्या म्हणते की आपलाही म्हणजे तुला नेमकं म्हणायचं काय आहे, तिला काय नेमकं कळलेलं असतंय. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की काव्या घरी आलेली असते. ती नंदिनी जवळ जाते, नंदिनी तिला बघते. नंदिनी म्हणते काव्या तू कुठं गेली होती, तुला काय झालंय नेमकं. काव्या म्हणते अगं ताई मला खूप टेन्शन आलंय, सगळं ठीक होईल ना. नंदिनी म्हणते नेमकं काय बोलतेस तू, काय ठीक व्हायचंय, आता पुढे नेमकं काय होईल, तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.